तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन अशा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। तर मी त्याच्यासाठी आपण चालू केली सी लँग्वेजची नवीन सिरीज। तर चला आपण कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे की टोकन्स म्हणजे काय, टोकन्सचे आपण 5 टाइप्स पडले आहेत। टोकन्स मध्ये जे काय 5 टाइप्स पडले ते तुम्हाला नक्की समजले असतील। तर आज आपण चालू करणार आहोत ऑपरेटर्स मध्ये काय काय असते ते चला तर बघू। नाउ लेट्स सी द ऑपरेटर्स। व्हाट इज ऑपरेटर्स इन सी? That is, operator is a compiler that tells to perform specific operation in this program. प्रोग्रामिंग मध्ये एखादं ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपण ऑपरेटरचा यूज करणार आहे। त्याचा पहिला ऑपरेटर कोणता आहे? अरिथमेटिक ऑपरेटर। चला तर मग बघूया अरिथमेटिक ऑपरेटर मध्ये कोणते यूज होतात। तर पहिला यूज आहे अरिथमेटिक ऑपरेटर, दॅट इज ऍडिशन। ऍडिशन या अरिथमेटिक ऑपरेटरचा यूज आपण 2 नंबरची ऍडिशन किंवा 3 नंबरची ऍडिशन करण्यासाठी करणार आहोत। दॅट इज C is equal to A plus B, that is addition operator. The next one is the subtraction. Subtraction operator का use same as the addition operator सारखा करणार आहोत, पण यामध्ये फक्त मायनस होणार आहे। A minus B is equal to C, that is subtraction operator. The next one is the multiplication. Multiplication operator चा आपण use same as other operators. A into B is equal to C. A आणि B ची जे काय मल्टिप्लिकेशन होऊन C मध्ये काय होणार आहे? स्टोर होणार आहे। नेक्स्ट वन इज डिव्हिजन। डिव्हिजनचा यूज बरोबर आपण बाकीच्या ऑपरेटर सारखा करणार आहोत। ए डिवाइड बी तुमची काय डिव्हिजन असेल ती सी मध्ये स्टोर करणार आहोत। लास्ट वन इज मॉड्युलस। मॉड्युलस ऑपरेटरचा यूज आपण बाकीच्या ऑपरेटर सारखा यूज करणार आहे। ए मॉड्युलस बी, यातला जो काही मॉड्यूल आहे तो मॉड यामध्ये सी मध्ये स्टोर करणार आहे। हे 5 टाइपचे ऑपरेटर्स आहेत अरिथमेटिक ऑपरेटर मध्ये: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस। 5 टाइपचे अरिथमेटिक ऑपरेटर्स आपण ऑपरेटर्स मध्ये मिळतात। तर नेक्स्ट वन इज नेक्स्ट आहे रिलेशनल ऑपरेटर। रिलेशनल ऑपरेटर आपण यूज करा। तर नेक्स्ट वन इज रिलेशनल ऑपरेटर। तर रिलेशनल ऑपरेटरचा यूज आपण 2 नंबर मधलं जे काय रिलेशन असणार आहे ते रिलेशन डिनोटेट करण्यासाठी आपण रिलेशनल ऑपरेटरचा यूज करणार। रिलेशनल ऑपरेटरचा पहिला यूज आहे तो म्हणजे डबल इक्वल टू। दोन्ही साइडच्या व्हॅल्यू कम्पेअर करण्यासाठी की इक्वल आहेत की नाहीत यासाठी आपण डबल इक्वल टू चा यूज करणार आहे। तर नेक्स्ट वन इज नॉट इक्वल टू। दोन्ही साइडच्या व्हॅल्यू इक्वल आहेत की नाही किंवा नसतील तर ते ट्रू रिटर्न करणार आहे। दॅट इज कॉल्ड ॲज नॉट इक्वल टू। नेक्स्ट करणार आहे आपण लेस दॅन। लेफ्ट साइडची व्हॅल्यू राईट साइडच्या व्हॅल्यू सोबत लेस आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण लेस दॅन ऑपरेटरचा यूज करणार आहे। देन ग्रेटर दॅन। ग्रेटर दॅन ऑपरेटरचा आपण यूज करणार आहे राईट साइडची व्हॅल्यू लेफ्ट साइड बरोबर ग्रेटर आहे की नाही हे चेक करण्यासाठी। देन लेस दॅन इक्वल टू। लेस नसेल पण इक्वल असेल तर ते ट्रू रिटर्न करणार आहे। दॅट इज कॉल्ड ॲज लेस दॅन इक्वल टू। अँड नेक्स्ट वन इज ग्रेटर दॅन इक्वल टू। राईट साइडची व्हॅल्यू लेफ्ट साइड बरोबर ग्रेटर आहे की नाही, नसेल तर इक्वल आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण ग्रेटर दॅन ऑपरेटरचा यूज करणार आहे। आता आपण बघितले कोणते रिलेशनल ऑपरेटर। रिलेशनल ऑपरेटरचा पहिला ऑपरेटर आहे डबल इक्वल टू, देन नॉट इक्वल टू, देन लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू और ग्रेटर दॅन इक्वल टू। हे कोणते झाले ऑपरेटर? रिलेशनल ऑपरेटर आहे। चला तर मग नेक्स्ट बघू। नेक्स्ट ऑपरेटर इज लॉजिकल ऑपरेटर। लॉजिकल ऑपरेटर आपण यूज करणार आहे 0 आणि 1 किंवा ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करण्यासाठी आपण लॉजिकल ऑपरेटरचा यूज करतोय। लॉजिकल ऑपरेटर कसं यूज करतोय बघा। सपोज आपण A is equal to 1 and B is equal to 0 ऍझ्युम केलं। A ची व्हॅल्यू 1 आहे आणि B ची व्हॅल्यू जी काय 0 आहे। त्याचं पहिला ऑपरेटर कोणता आहे? लॉजिकल अँड। त्याला काय म्हणतात? लॉजिकल अँड। अँपल साइन 2दा दिलं की त्याचा अर्थ होतो लॉजिकल अँड। हे पहिलं ऑपरेटर आहे। आता हे यूज कसं करतात? A लॉजिकल अँड B, A लॉजिकल अँड B। त्याचं जे काही रिटर्न होणार आहे ते होणार आहे बुलियन टाइप मध्ये। A ची व्हॅल्यू किती आहे? 1, B ची व्हॅल्यू किती आहे? 0। ज्यावेळी अँड चा यूज आपण कशासाठी करतोय? ज्यावेळी 1 and 1 रिटर्न्स ओनली 1 आणि 1 असेल तरच 1 रिटर्न करणार आहे, अदरवाईज 0 रिटर्न करणार आहे ते। मग याचा अर्थ काय होतोय? इथं तर 1 रिटर्न करत नाही, दॅट इज कॉल्ड इथं काय रिटर्न करणार आहे? 0। याचा अर्थ हे काय होणार आहे? फॉल्स। 1 असेल तर ट्रू अँड 0 असेल तर फॉल्स। लॉजिकल अँड। आता बघा नेक्स्ट कोणता आहे? याचा ऑपरेटर लॉजिकल
ऑर ऑपरेटर आपण बघणार आहोत. लॉजिकल ऑर ऑपरेटरचा यूज कसा होतोय? लॉजिकल ऑर ऑपरेटर साठी दोन अशा लाईन द्याव्या लागतात, दॅट इज कॉल्ड एज लॉजिकल ऑर. एक्झॅम्पल करूया, a is equal to 0 and b is an 1. तर लॉजिकल ऑर ऑपरेटरचा कसा यूज होतो? जर 0 और 0 असेल तरच ते 0 रिटर्न करतं. 0 आणि 0 असेल तरच 0 रिटर्न करतं, अदरवाईज ट्रू रिटर्न करतं. आता इथं बघा आपण a b is equal to, तर तुम्ही सांगा काय होणार आहे? a ची व्हॅल्यू किती आहे? 0. b ची व्हॅल्यू किती आहे? 1. तर काय रिटर्न करणार आहे? ज्यावेळी 0 0 असेल त्यावेळी 0, अदरवाईज 1 रिटर्न करणार आहे. तर 0 0 नाही आहे, त्यामुळे काय रिटर्न करणार आहे? इथं 1 रिटर्न करणार आहे. The next one is a third one is a not operator. ज्यावेळी आपली व्हॅल्यू ट्रू असेल त्यावेळी नॉट असेल ते काय करणार आहे? रिटर्न आपल्याला फॉल्स रिटर्न करणार. आणि ज्यावेळी आपली व्हॅल्यू फॉल्स असेल त्यावेळी आपल्याला काय रिटर्न करणार आहे? ते ट्रू रिटर्न करणार आहे. हे 3 टाईप झाले लॉजिकल ऑपरेटरचं. चला तर मग नेक्स्ट बघू. तर नेक्स्ट वन इज अ बीट वाईज ऑपरेटर. आता बीट वाईज ऑपरेटर म्हणजे यूज करणार आहे आपण बीट वाईज. तर बीट कसे असतात? प्रोग्रामिंग मध्ये एखादा जर नंबर असेल 30 तर आपल्याकडे स्टोर होताना तो बायनरी नंबर मध्ये स्टोर होतो, दॅट इज या फॉर्मॅट मध्ये 0 1 1 0 0 0 1 0 या फॉर्मॅट मध्ये आपल्याकडे प्रोग्रामिंग मध्ये बॅकएंडला तो स्टोर होते वेळी बायनरी कोड मध्ये स्टोर होणार आहे. तर आता बायनरी कोड आपण कसा काढायचा? लेट्स सी. पहिल्यांदा आपण घ्यायचा आहे 0, then next one is the raised to 0. पहिला 0 झाला, then next is 2, then 4 8 16 64 128. अशा पद्धतीने आपण बायनरी नंबर काढत जाणार आहे. आता 30चा जर बायनरी काढायचं असेल तर कसा येणार? 16 प्लस 4 किती झाले? 20. 20 प्लस 8 28. 28 प्लस 2 30. म्हणजे कोणत्या कोणत्या बीट वर आपल्याला ऍडिशन करावं लागते? तर 60 8 4 1 आणि 0. तर 30चा जो बायनरी असणार आहे तो कसा असणार आहे? 1 1 1 1 आणि लास्ट वन इज 0. अशा टाइपनं आपण बीट करणार आहे एखाद्या नंबरचे. आता नेक्स्ट बघूया यातील ऑपरेटर कसे यूज करतो आपण. तर ऑपरेटर्स पण याचे यूज होते वेळी बीट नुसार आपल्याला ऑपरेटर सध्या यूज करायचा आहे. त्यातलं पहिलं ऑपरेटर आहे, फर्स्ट वन इज अँड, बीट वाईज अँड. आता बीट वाईज अँड चा उपयोग आपण प्रिव्हियस ऑपरेटर बघितला आपण, त्यानुसार आपण बीट वाईज अँड चा यूज करणार आहे. ज्यावेळी 1 अँड 1 असेल त्यावेळेस आपल्याला ते 1 रिटर्न करणार आहे. 1 अँड 1 इज इक्वल टू 1. अदरवाईज ते आपल्याला फॉल्स, दॅट इज 0 रिटर्न करणार आहे. मग 0 कधी रिटर्न करणार आहे? ज्यावेळी 0 अँड 1 असेल तर 0 रिटर्न करणार, 0 अँड 0 असेल तर 0 रिटर्न करणार, किंवा 1 अँड 0 असेल तर 0 रिटर्न करणार. अशा पद्धतीनं आपल्याला बीट वाईज अँड ऑपरेटरचा यूज आपण बघितलेला आहे. बीट नुसार आपण ते करत जाणार आहे. देन नेक्स्ट वन इज आता अँड ऑपरेटर झालं. नेक्स्ट वन इज ऑर ऑपरेटर. जसं आपण प्रिव्हियस टाइप मध्ये बघितलेला आहे की ऑर ऑपरेटर कसं यूज होतोय. तर 0 और 0 असेल तरच काय रिटर्न करणार आहे? ते 0, अदरवाईज ट्रू म्हणजे 1 रिटर्न करणार आहे. आता 1 कधी रिटर्न करणार? 1 और 0 असेल तर 1 रिटर्न करणार. नेक्स्ट 0 और 1 असेल तर 1 रिटर्न करणार आहे. 1 और 1 असेल तर काय रिटर्न करणार आहे? 1. अदरवाईज रिटर्न करणार आहे ते काय? 0 और 0 असेल तर 0 रिटर्न करणार आहे. समजलं? नेक्स्ट नेक्स्ट बघूया आपण थर्ड वन इज लेफ्ट शिफ्ट. हे कोणतं ऑपरेटर आहे? लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर. आता आपण प्रोग्रामिंग मध्ये बीट्स बघितले, बीट्स कसे करतो आपण. 30चा बीट किती काढला आपण? 1 1 1 1 0 असा आपण काय काढला? 30चा बीट काढला. आता लेफ्ट शिफ्ट बाय 2 लिहिलं, लेफ्ट शिफ्ट बाय 2. तर 2 न जो काय तो बीट इकडे सरकला आहे. 1 2 बीट कुठं आला आपला? 1 2 आणि बीट कुठं सरकला? इथं सरकला. दॅट इज बीट बाय 2 म्हटल्यानंतर 2 ने इकडे सरकणार आहे. देन नेक्स्ट याच्या उलटा ऑपरेटर आहे राईट शिफ्ट. राईट शिफ्ट बाय 2 किंवा राईट शिफ्ट बाय 1. जर आपला बीट
इथं असेल तर एक न बीट आपला पुढे सरकणार, एक न बीट पुढे सरकल्यानंतर कुठे येणार आहे, स्किप करून 0 वरती येणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज राईट शिफ्ट. आपण बीट वॉज ऑपरेटर बघितले. त्यानंतर आता आपण नेक्स्ट ऑपरेटर बघूया, रिलेशनल ऑपरेटर. नाउ लेट्स सी द लास्ट ऑपरेटर इज अन असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटरचा यूज आपण कशासाठी करतोय, तर जी काय आपली राईट साइडची व्हॅल्यू आहे ती लेफ्ट साइडला असाइन करण्यासाठी. त्याचा पहिला ऑपरेटर कोणता आहे, इक्वल टू ऑपरेटर. इक्वल टू ऑपरेटरचा आपण यूज कसा करणार आहे, सपोज ए इज इक्वल टू ए प्लस बी. तर ही काही राईट साइडची व्हॅल्यू आहे ती लेफ्ट साइडला असाइन करण्यासाठी आपण असाइनमेंट ऑपरेटरचा फर्स्ट यूज केला. कोणता ऑपरेटर आहे, इक्वल टू ऑपरेटर. नेक्स्ट आपण म्हणणार आहे प्लस इक्वल टू. प्लस इक्वल टू ऑपरेटरचा यूज आपण कसा करतोय, ए प्लस इक्वल टू बी. ए प्लस इक्वल टू बी, दॅट इज कॉल्ड ॲज A is equal to A plus B. कोणता ऑपरेटर आहे, प्लस इक्वल टू. A प्लस इक्वल टू B असा पण आपण त्याचा प्रोग्रामिंग मध्ये युज करू शकतोय. याचा अर्थ काय असणार आहे, A इज इक्वल टू A प्लस B. देन थर्ड वन इज अ मायनस इक्वल टू A मायनस इक्वल टू B, दॅट इज कॉल्ड ॲज A इज इक्वल टू A मायनस B. तर याचा यूज आपण कसा केला, मायनस इक्वल टू A मायनस इक्वल टू B, दॅट इज कॉल्ड ॲज A is equal to A minus B. Then fourth one is a multiplication equal to, that is called as A multiply equal to B. तर त्याचा यूज आपण सिंपल कसा करतोय प्रोग्रामिंग मध्ये. प्रोग्रामिंग मध्ये आपण हे पण लिहू शकतोय काय, A इंटू इक्वल टू B अशा पद्धतीने आपण लिहू शकतोय. Then next one is A is equal to A multiply B. Then fifth one is division equal to. तर डिव्हिजन इक्वल टू चा यूज कसा करणार आहे, A divide equal to B, that is called as A is equal to A divide B. And last one is this one is a modulus equal to A mod equal to B, that is called as A is equal to A mod B. अशा पद्धतीने आपण असाइनमेंट ऑपरेटरचा प्रोग्रामिंग मध्ये यूज करणार आहे. तर ऑपरेटरची आपला सिरीज संपलेला आहे. थँक्यू. तर धन्यवाद मित्रांनो, असंच मला सपोर्ट करा. आज आपण ऑपरेटरचा पार्ट बघितलेला आहे. नेक्स्ट आपण इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहे सी लँग्वेजचा, तो म्हणजे कंट्रोल स्ट्रक्चर. तो खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला लाईक करून चॅनलला फॉलो करा आणि आपल्या मित्रांना पण आपल्या या चॅनलची लिंक पाठवून असं सपोर्ट करा. थँक्यू सो मच.